लोकशाहीचे सत्तर पक्षांनी पायमल्ली केलेली आहे आणि आम्ही जरी कमी असतो संख्येने तरी आपलं बळ भरपूर आहे आणि त्यांनी लोकशाहीची पूर्ण पायमल्ली केली त्याचा आरोप करायचं वर्षावर. खरं म्हणजे लोकशाहीवर बोलण्याचा त्यांना अधिकारच राहिलेला नाही. याचं कारण भारताच्या संविधानाने तयार केलेल्या एकाही संस्थेवर त्यांचा विश्वास नाही. त्यांना न्यायालय मान्य नाही, त्यांना निवडणूक आयोग मान्य नाही, त्यांना RBI मान्य नाही, त्यांना विधानमंडळ मान्य नाही, त्यांना विधानमंडळाचे पीठासीन अधिकारी मान्य नाहीत, त्यांना CAG मान्य नाही. त्यामुळे भारतीय संविधानावर त्यांचा विश्वास नाही, संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी संविधानावर बोलणे हास्यास्पद आहे. अरे पहिल्या बेंचवाल्यांनी जर मागच्या ताब्यात नाही. याच्यामध्ये शक्ती विधेयक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने ते आपल्याला मागेच परत केलं, कारण त्यांनी सांगितलं की त्यातले काही हे असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल राईट्सवर हे करणारे आहेत आणि बाकी काही सुधारणा ही ऑलरेडी केंद्राने त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे परत आलेलं आहे. लोकपाल विधेयक जे आहे हे केंद्राने आपलं मंजूर केलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक सुधारणा करायला त्यांनी सांगितलेली आहे की आपण लोकपाल विधेयक करताना राज्यासोबत केंद्राचे अधिकारी पण त्याच्यामध्ये घेतले होते. तर त्यांनी त्यात तेवढी सुधारणा आपल्याला सांगितली आहे. बाकी सगळं मान्य केलं, तेवढी सुधारणा आपण करणार आहोत की केंद्राचे अधिकार हे केंद्रीय लोकपाल बिलाने कव्हर असल्यामुळे त्यांना वगळायचं. बाकी आपलं लोकपालाचं बिल त्यांनी जवळपास सगळं मान्य केलेलं आहे. आणि आपलं जे पब्लिक सिक्युरिटीचं जे विधेयक होतं ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ते लवकरच मान्य होईल. आज आदित्य ठाकरेंचा फ्लाईट मिस झाला. 11-12 दोनच दिवस उद्धव ठाकरे येणार आहे. वाटतं व्यवस्थित विमान म्हणून येथील अधिवेशनाला ते मगाशी मी बोललो ना त्याच्याबद्दल. विमान मिस होणार नाही ना त्यांचं, मग विमान मिस होणार नाही. अरे बाबा, मी मगाशीच सांगितलं ना, आरोप टीका करायची असेल तर पूर्ण वेळ तर अधिवेशनात बसलं पाहिजे. उलट ते कारण चांगलं. उद्धव ठाकरे म्हणतात की उद्धवजी इंडिगोच्या विमानाने फिरत नाही एवढी माहिती जर तुम्हाला आहे, ते ज्या विमानाने फिरतात त्या विमानाला कुठलीही अडचण नाही, ते नीट येऊ शकतं. बाकी कोणाला अडचण असेल तर शिंदे साहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे. गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो. गाडीत बसून 7-8 तासात नागपुरात पोहोचता येईल. खूप लोक समृद्धीने आले. लाडक्या बहिणी सुरक्षित नाही असं विरोधक म्हणतात महाराष्ट्रात. नाही, त्याचं उत्तर त्यांना देऊ ना. त्यांनी त्या संदर्भातला मुद्दा विधानसभेत मांडावा, त्याचं उत्तर त्यांना देऊ. आम्ही फ्रंट फुटलाच खेळणारे आहोत, बॅक फुटला जातच नाही आम्ही. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा, महाराष्ट्र दुकाने व्यवस्थापना सुधारणा, महाराष्ट्र कृषी उत्पन्न प्रकल्प सुधारणा, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध, महानगरपालिका पाठवून देतो. या त्यांना पाठवा, नाहीतर पटलावर ठेवतो. उस समय CM पृथ्वीराज चौहान थे और लीडर ऑफ अपोजिशन खड़से जी थे. हम सब लोग गए थे, हमने पृथ्वीराज जी की चाय पी थी. 2011 की होगी. या संदर्भात कमिटी आपण केलेली आहे. माननीय ज्या आपले DGच्या अंतर्गत त्याचा रिपोर्ट अंतिम आहे, तो आमच्याकडे येतो. घोषणा हुई, लेकिन आने वाले 3-4 महीनों में कंप्लीट डेवलपमेंट होने वाला क्या है. क्या 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 इंडस्ट्रियल प्रोजेक्ट नहीं, कंक्रीट ही चल रहा है. आप चिंता मत करो, कुछ हल्का नहीं है, सब कंक्रीट चल रहा है. जो अनाउंसमेंट हुई है वो सारी इंडस्ट्री आ रही है. और हम तो बार बार अभी इस हाउस में भी हम बताएंगे
कि हमने डाउस में जो करार किए थे उसमें से कितनी आई, क्या स्थिति है, सब बताएंगे। राज्यातील 4 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी भागीदारी चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे का? कारण विधानसभा अद्याप तरी घेतली होती, निर्णय दिलेले होते. अद्याप तरी असा कुठलाही निर्णय मंत्रिमंडळापुढे आलेला नाही. मनोऱ्याचं काम फार जोरात चाललेलं आहे, वेगाने चाललंय, 2 वर्षात पूर्ण होईल. नहीं हो गया ना, उसको तो उसके लिए कैबिनेट ने निर्णय कर दिया है ऑलरेडी. त्या संदर्भात केंद्राने एक कमिटी केली आहे, ते सगळ्या राज्यांकडनं त्यांनी त्या त्या राज्यांचं म्हणणं काय मागवलं आहे त्याच्यावर ते अंतिम निर्णय करतील. चला, धन्यवाद. हा, म्हणूनच मी त्याला सांगितलं जरा बाजूलाच गडचिरोलीला बघा, 14 पूर्वी काय होतं ना आता काय आहे, त्यांचे डोळे बंद आहे, प्रॉब्लेम आहे. काय येतो पहिली गोष्ट तर आम्ही जरी एकमेकाच्या विरुद्ध लढत होतो तरी पूर्ण मी आता समजा ज्या काही सभा केल्या 38 आणि अजून 5-6 फोनवर केल्या 42 सभांमध्ये कोणावरच टीका केली नाही. म्हणजे आमच्या मित्रांवर तर प्रश्नच नाही, विरोधी पक्षावरही टीका केली नाही. माझं एकही भाषण दाखवा की मी ज्यात विरोधी पक्षावरही टीका केली आहे. मी फक्त त्या ठिकाणी विकासाचंच त्या ठिकाणी बोललो. आमच्या दोन्ही म्हणजे शिंदे साहेबांनी आणि यांनी पण विरोधी पक्षावर टीका केली असेल, पण सत्तारूढ पक्षावर किंवा आपापसात कोणी एकही टीका केलेली नाही. त्याचा त्यांनी हे सांगितलं, क्लॅरिफिकेशन दिलंय. अहंकार कोणाला झालाय? हर साल होगा. अहंकारी कोण आहे मी सांगितलं ना. चला, धन्यवाद. हेही पूर्ण करणार आणि नवीनही करणार. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. प्रवास करत नाहीत असं फडणवीसांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलेलं आहे. तर आत्ताचा विरोधही दिशाहीन असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अधिवेशनात आम्ही 18 विधेयकं मांडणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. नागपूर अधिवेशनात कामकाजाचे तास कमी होणार नाहीत असंही आश्वासन यावेळी फडणवीसांनी दिलेलं आहे.